तर काहीच फायनली मम्मीने घेतलेत मस्त मोठ्या मोडायला. अर्ध बेसिकमध्ये फिरतात मोठे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यात आहेत काहीच बघा मस्तपैकी मोठे मम्मीने घेतले. कारण तोपर्यंत मी तुम्हाला मोठे दाखवतो. अनिलसाठी फोटो क्लिक करत होता मम्मीचे चावला. फायनली मम्मीने घेतलं मस्तपैकी मोठ्यामध्ये पीठ भरायला, म्हणूनच आपण याला बोलतो भरलेले पिठाचे. तर तिच्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट मात्र होऊन जाऊ द्या. रस्सा हॅलो गाईज, अनिल सर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आणि आजचा ब्लॉग असणार आहे मुठ्यांची रेसिपी. तर चला कोणता उशीर न करता आतमध्ये आपण किचनमध्ये जाऊ. मम्मीने सर्व तयारी करून ठेवली. सर्वात पहिलं आपण भाताची पेज पिणार. मम्मीने मस्त ग्लास भरून दिलेला आहे. पहिलं ती पेज पिऊन घेऊ, मग पुढे तुम्हाला दाखवतो रेसिपी. एकदम शॉर्टकट आणि नॉर्मल असणार आहे, ती तुम्हाला बघायला भेटेल. आपल्यासोबत सुहानीसुद्धा असणार आहे मदत करायला. तर बघूया, पहिला पिऊन घेऊ. आपली पेज पिऊन झालेली आहे. आजचा ब्लॉग कमी रेसिपी असणार आहे, तुम्हाला दाखवतो. पहिलं मम्मीने गॅसवर कढाई ठेवले, त्याच्यामध्ये मस्तपैकी बेसनाचं पीठ आणि जे काही मिक्स करायचं ते तुम्हाला दाखवतो पुढं. फक्त एक फॉर्मॅलिटी तर तुम्हाला दाखवतो. हे बघा मिक्स करायला घेतले. तर बघू शकता इथं मस्तपैकी मिक्स करून म्हणजे भाजायला घेतलेली. आणि इकडे सुवाणी बघा लसूणची असते, छोटासा बारीक बारीक पीस करते. पुढं बघा आता गरम पाणी पण घरी ठेवले, कशासाठी ते तुम्हाला नंतर पुढे सांगतो. मग अशी बेसन होता, आता तांदळाचं पीठ घेतलंय. काही जण खूप गोष्टी घेतात, पण शॉर्टकट आपली रेसिपी असणार आहे, म्हणजे एकदम कमी साहित्यामध्ये आपली रेसिपी असणार आहे. ती तुम्हाला दाखवतो पुढं साहित्य काय काय येते. तर बघू शकता मम्मीने मस्त इथं घेतल्यात मोठी मोडायसाठी. मला दाखवतो मोठे मोठे. मी घाबरलं ना. तर काहीच फायनली मम्मीने घेतलेत मस्त मोठ्या मोडायला. अर्ध बेसिकमध्ये फिरतात मोठे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यात साईडला. बघू पटापट मम्मीला मोठे मोडू दे, तुम्हाला पुढं काय काय होतं ते बघायला भेटेल. आणि झणझणीत अशी आगरीकोली रेसिपी बघायला भेटणार आहे. बघा मस्तपैकी मोठे मम्मीने घेतले. कारण तोपर्यंत मी तुम्हाला मोठे दाखवतो. अनिलसाठी फोटो क्लिक करत होता मम्मीचे चावला, तरी मी पकडून ठेवले हाताशा. कोण कोण हाताशा पकडतं कमेंट करून नक्की सांगा. मम्मी तिकडे माझ्या पाहतं चावायला झाल्या वाचलंय बघा कसं. तर काहीच बघू शकता आपल्याला सुहानी मदत करायला आले. सुहानी दाखवणार आहे काय काय इन्ग्रेडियंट आहे. कसं सुहानी, कसं वाटतं तुला मोठे बनवल्यानंतर? सुहानी मोठे कसं वाटतं तुला? मस्त. खाशील का तू? हा, यम्मी यम्मी. मजा आहे तुझी. मुठ्ठ्यांची रेसिपी खाशील का पिशील? खान. खाशील म्हणजे तू.
तर काही सर्व मम्मीने टाकून झालेले कांदा वगैरे सर्व जे काही लागतं ते आता तेल टाकते. मस्त आता ते मिक्स करून घेऊ आणि थोडंसं असे वडे करून घेऊ. म्हणजे पिठाचे मळून जे काही निघतील ना वडा ते आपल्याला भरायचं आहेत. म्हणजे आपल्याला आज बनवायचे आहेत भरलेले पिठाचे मुठे. मम्मीने सर्व फोडून घेतलेत आणि त्यातला जो कचरा आहे तो बाहेर काढलेला आहे बघू शकता. आणि आता मी एलसीचा पुरेपूर वापर करतो पण एका हातामध्ये मग दाखवलं जातं. सर्व काही झालेलं आहे आपल्या. आता पीठ भरायला घेतील. एक शेवटचा राहिले बघू शकतो तुम्ही. मस्त त्यांना धुवून घेऊ आणि मग पुढे दाखवतो तुम्हाला. फायनली मम्मीने घेतलं मस्तपैकी मोठ्यामध्ये पीठ भरायला. म्हणूनच आपण याला बोलतो भरलेले पिठाचे मुठे. आणि आता ते पॅक करू. काही जण दोऱ्याने बांधतात तर आपण दोऱ्याने नाही बांधणार. आपण तसंच पॅक करणार आहे. पटापट तुम्हाला दाखवतो टाईमलॅप्समध्ये 2-3 असे दाखवतो पीठ भरताना. आणि मग पुढचं असेल तर टाईमलॅप्स कंटिन्यू बघा. तर सुरुवात तर झाली तेलापासून. बघू शकता मम्मीने आता कढईमध्ये मस्त तेल टाकलं आहे. जरा कचरा वगैरे वाटतं की इग्नोर करा. इथं थोडीशी घाण आहे म्हणजे पसारा पडले सगळं. त्याच्यामुळे मोठ्याच्या रेसिपीमुळे एवढं सगळं झाले. बघा थोडंसं लसूण, आपल्याला पाहिजे तेवढी हळद, आगरी कोली मसाला बघू शकता मम्मी टाकते. पटापट टाकून घेऊ. काय काय टाकायचं ते टाकून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो पुढं काय काय आहे ते. मस्त मिरची, अद्रकची पेस्ट, धनिया पावडर, थोडासा हिंग, थोडासा गरम मसाला. सर्व आपण मिक्स करून घेऊ जे मसाला टाकलेत ते. आणि इथं आता मम्मीने घेतलेत मस्त मोठे टाकायला एक एक करून बघू शकता. मम्मीने मस्त घेतलेत मोठे टाकायला. किती मोठे आहेत ते तुम्हाला नंतर सांगतो. थोडंसं मी आता कॅमेऱ्याच्या क्लोज जातोय. आपल्या रश्यासाठी थोडासा पाणी म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं अजून थोडं पाणी टाकू आपण समजा. पण आता सध्या तरी मला तांब्या भरून पाहिजे. तांब्या भरून टाका. कप भरून पाहिजे. कप भरून टाका. मी टाकते चवीनुसार मीठ. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाका. पण आम्ही नॉर्मल मिडियम साईज एकदम. इथे आपला थोडासा वाटण. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता. तर गाईज मम्मीने घेतलं मस्तपैकी आतमध्ये मोठे बनवायला. आणि सुवान याने मी आले हॉलमध्ये थोडा वेट करतोय कारण की आत्ता जस्ट टाकलेत म्हणून बरं थोडा वेळ वाट बघू. मग तुम्हाला घाटलून दाखवतो. आपली पूर्ण जी भाषा आहे ती आगरी भाषेमध्ये समजून जा तुम्ही.
तर थोडा वाट बघूया आणि नंतर तुम्हाला दाखवतो. माझ्या बॅकच्या कॅमेऱ्यामागे जी काही सर्व मेहनत आहे ती सर्व सुहानीची आहे. आजच्या दिवशी, इतर दिवशी पण असते, पण आज फुल सपोर्ट तिने केला आपल्याला, मम्मीला, मला, म्हणजे सर्व काही कामामध्ये मदत केली. तर तिच्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट मात्र होऊन जाऊ द्या. ते झालेत बघा, तुम्हाला दाखवतो. बघा. रस्सा मोठे विथ रस्सा. आणि पावसाळ्यात पहिले मोठे आणि चिवणीच सुद्धा खायला भेटत. आता यावर्षी आम्ही चिवणी नाही आणली, पहिला मोठे घेऊन आलो. बघा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग मी गाठून दाखवलं आहे. आता मम्मी भाकरी करायला घेतो पीठ मालाला. हे बघा समोरच पीठ घातलं आहे. थोडा काम आहे आम्हाला पहिल्यामध्ये. आणि इकडे बघा सुहानी घाटाल ते मस्त असं, म्हणजे बघा पूर्ण पिठाने भरलेलं आहे असा, म्हणून याला बोलतात भरलेली मुठे, पिठाने भरलेले मुठे. जेवण आपला शिजवून झालेला होता. आता फक्त तेच मोठे आपल्याला टेस्ट करायचं आहे, म्हणून तुम्हाला दाखवतो. आता पहिला मी भात आणि रस्सा घेतले, म्हणजे भातावर, आणि 4 मोठे घेतल्यात. फांगडे वगैरे ते काय घेतलं ना, कारण की ते मला तोडाला जाम कंटाळा येतं. त्याच्यामुळे त्यातला बाव एकदम भारी लागतं, पण कधी कधी असं होतं ना जाम कंटाळा येतं. आता मला अक्षरशः वेळ ना, म्हणून मी नाही करत. भात आणि 4 मोठे घेतले मस्त असं. पहिला घास खाऊन घेऊ आपण, कसं वाटतं बघूया. आणि टेस्ट पण कसे, म्हणजे रस्सा पण भारीच लागतं असं तसं. एक नंबर झाले. चला जेवण करून घेतो. जेवण झाले, मस्त अशी टेस्ट झाले. जर तुम्हाला कुठं बाजारात भेटलं तर नक्की विकत घ्या आणि ट्राय करा. आता मी 2-3 व्हिडिओ बघितला मी घेऊन आल्याच्या नंतर, म्हणजे पकडायला जाऊन काल पकडलं ना, तेव्हा त्याच्या घरी आल्याच्या नंतर व्हिडिओ बघितल्या. तर मार्केटमध्ये 12 मोठे 150 रुपयाला विकायला होते. साईज पण चांगली होती, जशी माझी होती तशी साईज होती. जर भेटलं तर नक्की घ्या आणि टेस्ट करा आणि आपल्या आगरीकोली पद्धतीने बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आजचा रेसिपीचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.